लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. लिंबा गणेश ग्रामपंचायत कार्यालयात त्यागमूर्ती माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी. बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश येथे दिनांक 7 फेब्रुवारी रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 128वी जयंती आज शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव हे होते. सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र निर्मळ यांनी प्रास्ताविक केले, तर सुरेश निर्मळ यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डॉक्टर ढवळे यांनी माता रमाई यांच्या जीवन कार्यावर प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ माता रमाईंना अर्पण केला होता. बाबासाहेबांनी रमाईंच्या त्यागाबद्दल लिहिताना म्हटले होते, रमा, तू नसतीस तर मी भीमाचा भीमराव आणि भीमरावाचा बाबासाहेब होऊ शकलो नसतो. पुढे बोलताना डॉक्टर ढवळे यांनी माता रमाईचे लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपलेली रमाई सासरीही अनेक आप्तस्वकीयांच्या मृत्यूचे दुःख सहन करत आयुष्यभर धैर्याने उभी राहिली. सासरे सुभेदार रामजी, बाबासाहेबांचे बंधू, पुतण्या, सावत्र आई तसेच स्वतःच्या मुलांच्या निधनाचे दुःख त्यांनी शांतपणे सहन केले. रमेश, गंगाधर, राजरत्न आणि इंदू या मुलांच्या वियोगाचे वेदनादायी क्षण त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. मात्र बाबासाहेबांच्या शिक्षण कार्याला व समाजोद्धाराच्या ध्येयाला त्यांनी कधीही बाधा येऊ दिली नाही. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला अखंड साथ दिली. माता रमाई यांचे योगदान केवळ कौटुंबिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अमूल्य आहे, असे प्रतिपादन डॉक्टर ढवळे यांनी व्यक्त केले. वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या त्यागामुळे त्या आजही दीनदलितांची माता रमाई म्हणून स्मरणात आहेत. कार्यक्रमात रवींद्र निर्मळ आणि पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनीही समायोजित भाषणे केली. यावेळी माजी उपसरपंच शंकर वाणी, दादा गायकवाड, बाळकृष्ण थोरात, शिवाजी जाधव, गणपत तागड, जितेंद्र निर्मळ, सर्पमित्र अशोक जाधव, राहुल निर्मळ, सीताराम थोरात, संजय पावले, जीवन मुळे, सुखदेव वाणी, प्रमोद निर्मळ, जगन्नाथ मोरे, शाकिंदर काटकर, कल्याण मांडवे आदी मान्यवर उपस्थित होते. घटनेचे शिल्पकार ज्यांनी सर्वसामान्य माणसाला न्याय आणि अधिकार दिले, त्यांची केवळ अर्धांगिनी नव्हे तर ज्याला आपण म्हणतो की बाबासाहेब यांनी रमाई गेल्यानंतर थॉट्स ऑन पाकिस्तान जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये ते असं म्हणतात की रमा, तू जर नसतीस तर मी भीमाचा भीमराव झालो नसतो, तू जर नसतीस तर मी भीमरावाचा बाबासाहेब होऊ शकलो नसतो. म्हणजे यावरनं त्यांचं थोरपण आपल्याला लक्षात येतं. त्यागमूर्ती म्हणण्यापाठीमागचं कारण असं की रमाईंना त्यांच्या लहानपणापासून बालपणापासून आईवडिलांचं क्षेत्र हरवलेलं, त्यानंतर जेव्हा त्या सासरी आल्या त्यानंतर पित्या समान असणारे सासरी सुभेदार यांचं निधन असेल, त्यांच्या बंधूचं निधन असेल, पुतण्याचं निधन असेल, सावत्राईचं निधन असेल, स्वतःच्या 5 मुलापैकी केवळ यशवंत वगळता रमेश असेल, गंगाधर असेल, राजरत्न, त्याचबरोबर इंदुबाई मुलीचं निधन, आणि हे सगळं करत असताना त्यांना जाणीव होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दीनदलितांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यामुळं त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातलं कष्टाचं दुःख अश्रू त्यांनी बाबासाहेबांवर पोहोचू दिले नाहीत. त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं आपण त्यांना, तर त्यांच्या त्यागामुळं बाबासाहेबांनी समाजासाठी, दीनदलितांसाठी काम केलं. आणि एकंदरीत जर पाहिलं आपण तर त्यागमूर्तीला आज लिंबा गणेश ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपण सर्वांच्या वतीनं 128व्या जयंती निमित्त अभिवादन करत आहोत. या थोर रमाईला पुन्हा एकदा अभिवादन करतो, थांबतो. धन्यवाद. बाबासाहेब मनेरे, बीड जिल्हा प्रतिनिधी, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.